नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या योजना आणि नोकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि उपयोगी सरकारी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना खास करून गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आहे. या योजनेद्वारे शासनाकडून मोफत भांडी दिली जात आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. सरकार आता पात्र लाभार्थ्यांना किचनमध्ये लागणारी भांडी पूर्णपणे मोफत देत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात अजूनही भांडी खरेदी करणे कठीण असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच पात्रता काय आहे, कोणते कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा आणि नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स पण सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ही मोफत भांडी योजना नेमकी काय आहे. ही योजना शासनाकडून चालवली जाते आणि याचा मुख्य उद्देश आहे गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करणे. अनेक कुटुंबांमध्ये अजूनही स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली भांडी नसतात किंवा जुनी आणि खराब झालेली असतात. अशा परिस्थितीत ही योजना खूप मोठी मदत ठरते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्टील किंवा ॲल्युमिनियमची भांडी दिली जातात. यात ताट, वाट्या, पातेले, ग्लास, डबे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. काही ठिकाणी तर पूर्ण किचन सेट दिला जातो, ज्यामुळे एकाच वेळी घरातील सर्व गरज पूर्ण होते. आता आपण पाहूया की या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचं नाव BPL यादीमध्ये असणं गरजेचं आहे. तसेच महिला प्रमुख कुटुंबांना या योजनेत प्राधान्य दिलं जातं. जर तुम्ही महिला बचत गटामध्ये सदस्य असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील कुटुंबांना देखील या योजनेत विशेष प्राधान्य दिलं जातं. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे देखील आवश्यक आहे. आता आपण पाहूया की अर्ज करताना कोणकोणते कागदपत्र लागतात. या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही साधे कागदपत्र लागतात, जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, राहत्या पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो. हे सगळे कागदपत्र आधीच तयार ठेवा, म्हणजे अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्ज प्रक्रिया. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जावे लागेल. तिथे तुम्हाला संबंधित योजनेचा अर्ज फॉर्म मिळेल. तो फॉर्म व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत आणि तो फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल. काही जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज करू शकता. आता आपण या योजनेचे फायदे पाहूया. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला भांडी पूर्णपणे मोफत मिळतात. त्यामुळे घरगुती खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे महिलांचं सक्षमीकरण. या योजनेत महिलांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे त्यांना थेट फायदा मिळतो. तिसरा फायदा म्हणजे जीवनमान सुधारते. घरात आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि आरामदायी बनते. आता काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेऊया. या योजनेसाठी अर्ज करताना कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका, कारण ही योजना पूर्णपणे मोफत आहे. नेहमी अधिकृत कार्यालयातूनच अर्ज करा. फॉर्म भरताना सर्व माहिती बरोबर द्या. चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. आता आपण काही सामान्य प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? याचं उत्तर आहे तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात. दुसरा प्रश्न म्हणजे ही योजना कोणासाठी आहे? ही योजना गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आहे. तिसरा प्रश्न म्हणजे ऑनलाईन अर्ज करता येतो का? हो, काही ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे. चौथा प्रश्न म्हणजे कोणते भांडी मिळतात? ताट, वाट्या, पातेले, डबे आणि इतर स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य मिळते. पाचवा प्रश्न म्हणजे ही योजना मोफत आहे का? हो, ही योजना पूर्णपणे मोफत आहे. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. अनेक वेळा अशा योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे पात्र लोकांना लाभ मिळत नाही. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्सची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.